यक्ष गण गंधर्व किन्नर ऋषी मुनी साधू संत जपी तपी योगी वगैरे सहपुत्र सहकुटुंबी इष्ट मित्रासह अशा प्रकारचे भगवान शंकराच्या लग्नाला पुऱ्या शिराडूंचे लोक जमले असताना परमेश्वराच्या देवळात मातुरपणा सुद्धा नाही चला काय बांधले लग्न घ्यायचे कोणाच विचारलं नाही. काय टेम्पो बांधलाय काय क्लोजर बांधले काय जिप्पा बांधल्या वगैरे काय एसटी बांधले कोणाच विचारलं नाही. प्रत्येकानं आपापलं वाहन काढलं आणि म्हणून त्या काळामध्ये बैलगाड्या होत्या आणि माझं लग्न ऐन मिरगाच्या दिवशी होती. पिवळ्या गणपत्या पोट लागल्यावर मिरगाचं पाणी पडू लागलं आणि जायचं होतं कोच मला जाई कमळाला 2-3 गाड्या घेऊन गेल्या पिवळ्या गणपतीला वरी आमचं वराड. अशा प्रकारचं लग्न चालत असताना त्याच्या भगवान शंकराच्या लग्नाला सगळे 33 कोटी देवगण आपापल्या वाहनावर बसून मोठ्या आकाशाने निघाले असताना परमात्मा स्वतः एवढं वराड एवढा पसारा एवढं विराड घेऊन लग्न लेकीच्या इकडे होतं हिमालयामध्ये बर्फामध्ये. हिमालयामध्ये आला असताना त्याच्या सगळ्या असणाऱ्या वराडासहित हा भगवान शिव परमात्मा नंदीवर बसून भूतगणाचा मेळा सोबत घेऊन निघाले असताना हिमालया राजानं मोठ्या सन्मानात मंडप हिमालयानं भगवान शंकराच्या जगन्माता पार्वतीच्या लग्नाचा मंडप निर्माण केला. जानवशी अशी म्हणजे ते बिराडाला महिलाचं महिलाला वेगळं पुरुषाचा पुरुषाला कक्ष वेगळा जानवशी अशी त्यांना राहण्याकरता ज्याचं त्याला अशा प्रकारचे मंडप निर्माण केले असताना अजून काय काय केलं शिवा स्वरूप पाहता वराडी होते विस्मित एक मन तीव्र दाब होता पुराणा पुरुष अनादी. लग्न मंडपात वराड निघाल्यानंतर कितीही सासूरवासी सुना निवडलं बघायला बरोबर दरवाजाला येणार म्हणजे येणार दिसलाही जरी का पाया असे आदर करणार नवरदेवाला बघणार. पण नवरदेव बघण्याबरोबर सगळ्या स्त्रिया नवल करू लागल्या मोठ्या नवरा गमती लागू लागल्या. असो अशा प्रकारचा असताना हा भगवान शिव परमात्मा पुराण पुरुष भोळा शंकर वयोवृद्ध दिसू लागला दाढी पांढरी डोसकं पांढरं नवरी काल परवाची असणार दिसू लागली. असं कसं बघलं असेल ना त्या हिमालयाला कसं घटलं नसेल अशा प्रकारचा बाया कुचकुच करून असताना असो आहे केवळ निर्गुणा नवरी स्वरूपाती आतो देवा का प्रतिष्ठा करुणा मुलाना हे मार्दी. असं म्हणजे आपल्याला काय करायचं मी आधी बिराजी क्या करेगा क्या आपलं काय देणं घेणार त्याला पटली त्याला केली याला पटली याला दिली म्हणजे आपलं काय देणं घेणं आपल्याला जेव्हा पोटवर केलं वाशी मोजून असो मग काय असो म्हणले मग मोठ्या त्या हिमालयानं मोठ्या सन्मानानं त्या जानवशाला शेवंतीला भगवान शंकराला नेलं असताना साहित्य कमल उदय स्वयान करित नवनित्यास्त महासिद्धी रागता नुनते नसे काही. प्रत्यक्ष भगवान ब्रह्मदेव त्या ठिकाणी कमी अधिक बघायला
अष्टमहासिद्धी नवनिधी तिथे असणारं साहित्य पुरवायला होते. तिथं कशाचीच काही कमी नव्हती. अशा प्रकारचा लग्न सोहळा मोठ्या आधासाने हिमालयाच्या घरी भगवान शंकराचं जगजननी पार्वती मातेचं लग्न आणि त्या ज्या लग्नामुळे सर्वांनी मोठ्या उल्हासाने कार्य करायला सुरू केलं असताना असो नवरामी विदा नेला पूजा मंडळ मधुपकरी पूजा विधी समस्त हिमाचल करी कसे अशा रीतीनं त्या ज्या नवरदेवाला त्या ज्या वरांना आणि मोठ्या नवरदेवाची वरात काढली मिरवत असणाऱ्या त्या ज्या लग्न मंडपामध्ये आपण जसं फुलाचं आचरण करता आणि या नवरदेवाला नवरीला आणि त्या सनईच्या स्वरामध्ये मोठ्या आनंदाने असणाऱ्या वाजवता फिरता त्या नियमानं भगवान शंकराला आणि ज्या असणाऱ्या हिमालयानं लग्न मंडपामध्ये स्टेजवर न्यायला सुरुवात केला असताना लग्न घटकाने जवळे कधी शुभार सरोवर मराळे बाहेर आलेली मनग उभी केली पटार लग्न घटिका समीप आलेली आहे. आल्या ताऱ्या लग्न लावून जा, जेवण घरी जाऊन कर. घरी तर बोलावलं तर काय करा. अशा प्रकारचा असताना त्याची असणारी लग्न घडी समीप आली. मग ती जी असणारी नवरदेव निर्गुण निराकार असणारा असा आढळला शिव परमात्मा आणि ही जी नवरी अतिशय राजस सुकुमार भजनाचा पुतळा रवी शची कळा लोकप्रिय अशी सकुमार अशी सुंदर स्वरूपाची खाण जगजननी त्रिजगताची आई आणि तिलाही सजवून आणलं. आता लग्न घडी समीप आलेली आहे. अक्षरा वाटप होत आहे आणि सर्वांनी मोठ्या अर्थासानं भाग्य आपलं काहीतरी जगजननी पार्वतीचा आणि महादेवाचं लग्न लावण्याची संधी आपल्या भाग्यात आहे. म्हणून सर्वांनी सावधगिरीने त्यांचं लग्न लावावं. चला लग्न घटिका पाहे दिनापती मंगलाष्टकामने बृहस्पती ओम पुणे निश्चिते कमलासन मनतसे या लग्नाची घडी हा दिनपती सूर्यनारायण बोलला. मग ओम आवाच्या त्याच्या यज्ञाचे मंत्र ब्रह्मदेव म्हणू लागला. तो कमलासन असणारे अक्षरा घेऊन राहिले. आता फक्त 5 मंगलाष्टका होती आणि भगवान शंकराचं आणि ज्या असणाऱ्या जगजननी पार्वतीचं लग्न होईल. ज्याला कोणाला मंगलाष्टका म्हणता येतात त्यांनी फक्त 5 मंगलाष्टका म्हणावं आणि लग्न लावल्याबरोबर आपल्या घरी जावं. जेवण करा. फराळ करा. उपास आहे, उपास. हरे श्री रेणुका राजा भीम रुक्मिणी
सूर्यास्तमंगल सावधान. गंगा सिंधू सरस्वतीचं घ्या माईक घ्या माईक घ्या हा म्हणा नाही नाव होती का ते सांग काय घ्यायच्यात हाय इकडे म्हणा हा म्हणा पूजोनी गुरुदेवता गणपती शंभू सवे शंकरी मोदे मंगळ सूत्र बहुवासे सूत्रे सोन्यापरी दोहास्ते वधूला सोयी वरितो बांधीला कंठावती केव्हाती तुझ होय बास चरी पूर्या शिवमंगल सावधान. गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मान्वती वेदिका शिप्रावेत्र मासूर नदी ख्यात सूर नदी ख्यात गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सहिता कुर्यात सावधान. झालं की? शेवटची वेळ शेवटची वेळ शेवटची वेळ झाली. शेवटची वेळ झालं शेवटची वेळ झाली. परस्परे हसमुखे आनंद हो ना करा वादे मंगळ वाजवा सुबदिनी पूजा शिवमंगल सावधान पतिपदे शिवार महादेव शंकर महाराज की जय. काशी विश्वनाथ महाराज परमेश्वर भगवान की पार्वती सर्वही परिणवरी कोणी देखील नाही प्रदक्षिणा करिता ते समये वर्णत देखिले एवढी विधी झाली, एवढ्या अभ्यासाला, एवढ्या सायासाला भगवान शंकराने एवढ्या जणांचा वेळाजवळ हिमालयातून निरोगी आणि बदल करून घेतलं. सगळे 33 कोटी देव, 88 ऋषी मुनी साधू संत असे अनेक देवगण जमले. पण एवढं झाल्यावर सुद्धा आपण कोणा नवनीत केले. या गावी अंतर पदाटे जरा पडदा जरी घ्यायचं मध्ये आडवा आणि म्हणून ती नवरी कोणाला दिसत नव्हती. कोणाला दिसत नाही. ब्रह्मदेवाला तेवढी ती तिच्या पायाचं नर दिसलं, बाकी कोणालाच दिसली नाही. अशाच काळगंड ती कथा. आम्ही व्यापिला तुझे दामाता पटपटाने बिंदू पडता साठ सरस्वतीला केले ते जन्मलक्षणाला लागता मग या असणाऱ्या सगळ्याला कोणाला दिसली नाही. ब्रह्मदेवाला दिसली, कोणाला दिसली? त्याला द्या दर्शन. तो असा त्या ब्रह्मदेवानं ज्या असणाऱ्या जगजननी पार्वतीच्या पायाचं नख त्याला दिसलं.
तो जो त्याच्या असणाऱ्या सूर्यदेवाचा जावई असणारा, अशा त्या ब्रह्मदेवाचा असणारा, जगजननीच्या पायाच्या नकाला असणारा भाळा, आणि तो उन्मत्त झाला आणि त्याचा असणारा वीर्य त्या ठिकाणी धरलं. त्यावेळेस 60,000 वाल किल्ल्याचा जन्म क्षण न लागता झाला असताना अन्याय दे कोणी थोर मदनांतक कोकणानी वार ब्रह्माचे पाचवे शिर छेदून टाकिले ते शुभ कार्यामध्ये जगजननी पार्वती माता आणि भगवान शंकराचा विवाह लग्न होतो. त्याची ती जगजननी सुंदरी त्याची पत्नी होती. त्रिजगताची ती आई होती आणि तिने कोणाला दिसली नाही. ब्रह्मदेवाला तिच्या पायाचं नख तेवढं दिसलं. त्या तो कामाने उन्मत्त झाला ब्रह्मदेव. त्या काळात ब्रह्मदेवाला पाचमुखी परमेश्वर म्हणतात. हे ब्रह्मदेवाची मूर्ती आहे, तुम्हाला अजून ओळख करण्यासाठी सांगतो. परमेश्वर आपण म्हणता हा विषय वेगळा झाला, परंतु ही ब्रह्मदेवाची मूर्ती आहे. पंचमुखी परमेश्वर ब्रह्मदेवाला 5 मुख होते आणि त्या भगवान शंकराच्या लग्नामध्ये विषांत झाल्याच्या कारणाने भगवान शंकराला राग आला आणि भगवान शंकरानं आपलं धनुष्य काढलं आणि ब्रह्मदेवाचं मुंडकं उडवलं. तेव्हापासून चतुर्मुख ब्रह्मा झाला, अशी कथा कवी महाराज सांगतात. त्यावरी वैकुंठीचा सखो लग्न लागले मंगलाष्टकाला एक आर्डर बसले आणायला द्यायचं, अशा प्रकारचा एकच हाहाकार झाला. मग सगळे असणारे कल्ला करू लागले. ब्रह्मदेवाचं मुंडकं उडालं, 4 मुंडके झाले. मग त्यावेळेस त्या विष्णुदेवानं सगळ्याची समजूत घातली. झालं गेलं, होऊन गेलं, कळून न कळून गुन्हा झाला, माफ करा वगैरे अशा प्रकारची मध्यस्थी विष्णू भगवंतानं केली. आणि त्या काळापासून 5 मुखी परमेश्वर रूपी ब्रह्मदेवाला चतुर्मुख ब्रह्मा, चतुर्मुख अशा प्रकारचं नाव पडलं, अशी कथा श्रीधर महाराज सांगत असतात. आसो येता विधी सोहळे 4 दिवस संपूर्ण झाले. सकळ देव रडले वस्त्रालंकारही मनगे. अशा रीतीनं त्या हिमालयाच्या घरी भगवान शंकराचं जगजननी पार्वती मातेचं 4 दिवस लग्न 16 मोठ्या टासानं झालं. सगळे हरी हा देव ब्रह्मादी 33 कोटी देवगण ऋषी मुनी सर्वांना अशा प्रकारचे जोडायला लागले. सर्वांना वस्त्र अलंकार देऊन सर्वांचा मान सन्मान सर्वांचा अशा प्रकारची आणि सत्कार त्या ठिकाणी केला. त्यानंतर सवे पार्वती देवोनी कैलासाला शूळ यावरी सर्व देव मिळून प्रार्थिते झाले विश्वनाथ. अशा रीतीनं अशा प्रकारे शिव पार्वतीचं भगवान शंकराचं मोठ्या ठासानं मोठ्या लवाजानं त्रिभुवनातले लोक जमून त्या भगवान शंकराचं आणि पार्वतीचं लग्न झालं. लग्न सोहळा 4 दिवस पार पडला. मोठ्या आनंदानं भगवान शंकरानं जगजननी पार्वती मातेला नंदीवर बसून कैलास भवनाला आपला परिवार वरण घेऊन कैलासाला आले. सगळे देवगण त्या ठिकाणी जमले. सगळ्याला फराळाचं दिलं. सगळ्या देवगणांनी विनंती केली, भगवान शंकरा वेळ लावू नका. कशाला? फुटले विश्वाचे उत्पत्ती मन्मथ उठवे उमा मग तुम्ही न धोजे पुढते अनंग करुणी जीवविला. सगळ्या देवगणांनी त्याच्या भगवान शंकराची विनंती केली, दावा केली. म्हणले, भगवंता तुम्ही या मन्मथाला तुमच्या समाधी अवस्थेमध्ये जाळून भस्म केल्या. 3ऱ्या डोळ्यामध्ये शिमग्याच्या महिन्यात होळीच्या निमित्तानं त्याला जाळून टाकल्या, खाऊन घेतल्या. तेव्हापासून जगाची उत्पत्ती बंद झाली, जगाचा व्यवहार बंद झालेला आहे. आणि काही करून मन्मथाला उठवा.
त्यावेळेस त्या भगवान शंकराने सगळ्या देवगणाचं असणार म्हणणं ऐकून अपंगाच्या रूपानं त्याच्या मनमतालाच जिवंत केलं. अशा वेळेस अंधकार पुत्र तारका सूर तेने पळविले देव समाज शिवाशी होईल कधी पुत्र देवा समग्र वंचिती. अंधकासूर नावाच्या दैत्याचा मुलगा ज्याचं नाव तारकासूर, त्या तारकासुरानं या ब्रह्मदेवाच्या वरदानाच्या प्रभावाने 3 मुलांना या देवलोकांनी मारलेल्याच्या वैर सूड घेण्याच्या प्रभावाने सगळ्या 33 कोटी देवावर अशा प्रकारचा अत्याचार मांडलेला आहे. सगळ्या देवतांना बंदिस्त करण्याचे आणि त्यांनी अशा प्रकारचे आटोकाट प्रयत्न केलेले आहेत. सगळे देव असणारे वाताहत झालेले आहेत. त्राईमाम करीत आहेत. मग त्या भगवान शंकराच्या पोटचा मुलगा त्याचा संहार करणार आहे. कधी भगवान शंकराला लेकरू होईल, कधी या तारकासूर दैत्याचा वध होईल अशी वाट सगळे देवगण बघू लागले. अशा वेळेस 4 युगा पर्यंत शिव उमा एकांती रमाता करी नोहे विणे पाता नोहे सुत या करिता. सगळ्या देवलोकांनी विनंती करून शिव पार्वतीला एक केलं सगळं खरी गोष्ट झाली. 4 युग ते एकांतामध्ये किंवा एका जागी केलेले होते. 4 युगापर्यंत भगवान शंकराच्या मनामध्ये विषय वासना निर्माण होईना, काम उत्पन्न होईना, काम ज्वर प्रगट होईना. मग आता काय लेखू कसं होईल. अशा वेळेस काय कथा घडव ती कथा असणार आहे एकांत. तो तारकासुरे केला अकांत स्वर्ग जाळले देव ललना धरुणी नेता दासी बहुत पै. इकडे या तारकासुराने आकांत मांडला. सगळ्या देवस्त्रिया देव लग्ना धरून नेऊ लागला, आपल्या दासी करू लागला, त्यांना अशा प्रकारचा विषय वासनेमध्ये रमू लागला. अशा प्रकारचा आकांत मांडला. अशा वेळेस आता सगळे देवगण मिळून भगवान शंकराला अजून काय विनंती करतील. कशा रीतीनं जगजननी पार्वती मातेच्या पोटी कार्तिक स्वामीचा जन्म कसा होईल अशा प्रकारची इच्छा करीत असताना देव शिवाशी शरणा जाती तव ते दोघ एकांती रमाती. देव ऋषी बाहेर तिष्ठती प्रवेश कोणा नोहेची. अशा प्रकारचा त्या तारकासूर दैत्यानं आकांत मांडला. सगळ्या असणाऱ्या देवललना देवस्त्रिया धरून येऊ लागल्या. देवताची बेइज्जती होऊ लागली. सगळ्या देवलोकांनी येऊन भगवान शंकराची दावा केली, विनंती केली. महादेव आता तुमच्याशिवाय आम्हाला वाचविणारा कोणी नाही, आमचं रक्षण करणारा कोणी नाही, काहीतरी करून आमचं रक्षण करा. त्यावेळेस भगवान शिव आणि जगजननी पार्वती माता एकांतामध्ये होते. सगळे देवगण ऋषीगण बाहेर तिष्ठ तुम्ही होते. त्या एकांतात जाण्याची कोणाची ताकद नव्हती. अशा वेळेस मग अग्नियात पाठविला अतित वेश तेने धरीला. जो तृतीय नेत्राचा शिवाचा राहिला देवी पाठविला मित्र म्हणून. देवालोकाने पॉइंट केला आपला मित्र म्हणून. त्याच्या अग्निदेवाला वैश्वदेवाला अग्निदेवाला अतिथीच्या वेशामध्ये भगवान शंकराच्या एकांतामध्ये पाठवलं असताना भगवान शंकराने आता आलेल्या एकांतामध्ये आलेल्याला ओळखलं आणि त्याच्या अग्निदेवाला आपल्या 3ऱ्या डोळ्यामध्ये समावून घेतला असताना काका फोडून भिक्षा मागत शिव पार्वतीची आज्ञा पीत माझ्या धरण्यात होता भिक्षा देई अतिताचे. तो जो अग्निदेव अतिथीच्या रूपामध्ये अतिथीच्या वेशामध्ये भिक्षां देई माते अशा प्रकारची भिक्षा मागितली.
भगवान शंकरानं ओळखीलं हे कशासाठी आले गिराईक म्हणायचं. त्यावेळेस भगवान शंकराने जगजननी पार्वतीला सांगितलं, हे सती, हे पार्वती, माझं वीर्य ओंजळीमध्ये घे, इथं वाढायला तर काही नाही आले, या अतीताच्या पदरामध्ये टाक. त्यावर जगजननी पार्वती माता मग आमोगळी धरुला अग्निशी देता अंबिका नुरा. सांगिले जे तेरे जाना एक गोप झाला तो. अशाच्या जगजननी पार्वतीला भगवान शंकराचं अमोघ वीर्य आपल्या ओंजळीमध्ये धारण घेतलं आणि या असणाऱ्या अतिथीच्या जोडीमध्ये वाढत असताना गडबड घाईमध्ये अतिथी निघून जाईल म्हणून बायाला गडबड, ते पाय धरायचे आता भिक्षा वाढलं की ते गोसाई गुणाचार्याला गडबडीने निघून जायला बघतात. तेवढ्यामध्ये ते रेत असणार काही तिथं असणारं जमिनीवर सांडलं. रेत खूप रेताची विहीर त्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्याचं काय निर्माण झालं पुढच्या वेळी. तोची पारा परमा चंचल न धरावे कोणा हाती ते जळ. असं कृष्णाने वीर्य तत्काळ प्राशन केले ते दवा. असा तो जो असणारा त्या असणाऱ्या पाऱ्याचा त्याच्या रेताची विहीर झाली आणि त्याचा पारा निर्माण झाला. ते म्हणतात पंढरपूरचा पारा लय सुकाळ कंबर राहते माय म्हणून म्हणतात नाही बाया. ते पंढरपूरचा पारा भगवान शंकराच्या रेताची विहीर निर्माण झाली आणि त्याचा असणारा पारा निर्माण झाला. तो पारा म्हणजे अतिशय चंचल अशा प्रकारचा असतो. जमिनीवर जर सांडला पारियाचा रवा घेता भूमीवरी यज्ञ परोपरी साधन तैसे. असा तो पाऱ्याचा रवा, ते जे खडे असणारे कोणालाच हातात घेता येत नाही, तो भगवान शंकराच्या वीर्याचे झाले. अशा वेळेस ते जे अग्नी रेत असणार त्या अग्निदेवानं प्राशन केलं. पुढे काय झालं अग्नी झाला परमानंद तहिने कांतार. तो साही प्रतिका परम चतुर ऋषी पत्न्या देखिल्या. त्या ज्या असणाऱ्या अग्निदेवाला भगवान शंकरांनी जे अग्नीला वीर्य वाढवायला लावलं पार्वतीला, ते वीर्य असणारं अतिथीनं असणारं बस प्राशन केलं. त्या अग्निदेवानं प्राशन केलं. तो अग्निदेव गरोदर राहिला. आता पुरुष यवनीमध्ये गरोदर राहणं, सांबाच्या पोटात मुसळ म्हणल्यावनी अशा प्रकारचा असणारा त्याच्या सांबरामाचा मुलगा गोपाल कृष्णाचा, त्यानं पोटाला सुडके बांधले सगळ्या ऋषी मुनीला दाखी देऊन लागला. त्यावेळेस त्यानं ऋषीनं शाप दिला, तुझ्याच पोटी मुसळ झालं मला म्हणले. त्याच मुसळानं सगळ्या यादव कुळाचा संहार केला. असो मी कथा इथं सांगायला वेळ नाही. असो अशा प्रकारचं चलत असताना अग्निदेवानं भगवान शंकराचं वीर्य गळलं, जितकीलं तो गरोदर राहिला. आता लाज वाटू लागल्या, नवनावनाने हिंडू लागला. ते जे असणार कीर्तिकाने पाहिलं त्यावेळेस ते कीर्तिकीचा महिना होता, नक्षत्र होतं. पावसाळा संपल्यावर कीर्तिका नक्षत्र असते. त्या कीर्तिकाने पाहिलं 6 जणी होत्या. काय झालं? त्या गंगेत स्नान करुनी तापत बसल्या साई. तव त्या अग्नीने गर्भ काढूनी पोटात घातला साईच्या. त्या ज्या असणाऱ्या कीर्तिका त्या ज्या असणाऱ्या गंगेमध्ये मंगल स्नान करून शेकत बसल्या होत्या. आता शेकत बसलेला निमित्त अग्नी तिथं त्याच्या पोटाला उभं देऊ लागला होता. अग्नीला शेकणार तो, शेकायचं म्हणजे काही करंटाला शेकणार शात लागून काय मरणार. अग्नी पेटविला आणि अग्नीला या कीर्तिका शेकिलं. त्या संधीमध्ये या अग्निदेवाला आपल्या पोटातला गर्भ काढला. त्या काळामध्ये सिझरिंग सुरू झाली. तुम्ही म्हणाल आता नवीन सुरू झालं, हे मेडिकल केलेलं पोरगं मेडिकल याला माहिती आहे. तेव्हा सिझरिंग सुरू झाली. अग्नीच्या पोटातले काढून 6 गर्भ, एकाच गर्भाचे 6 केले आणि 6 कीर्तिकीच्या पोटात घातले. चला पुढे. साई जणी झाल्या गर्भिणी परमाचार्य करते म्हणे. मग लज्जने गर्भ काढूनी साई जणीने त्यागिला.
असणार गंगेला आंघोळ करायला शेकत अग्निपशी बसल्यानं अचानक पोटात मुळमुळ केल्याने वाटायला हे काय कमाल झाली कमाल झालं म्हणजे पांढरे तोंड पडायला गेली रंगबरच बरं मी काय बाहेर नव्हतो असो असा वर्गाचा असणार असं कसं झालं मग आता काय करावं घरला कसं जावं त्या 6 जणीने पोटातला गर्भ काढला आणि 6 जणीने आपला गर्भ त्या गंगेमध्ये टाकला चला साईचे रक्त एक झाले दिव्य शरीर तत्काळ घडले सहा मुखे हस्त शोभले द्वादश सरळ तेजस्वी 6 जणीची मूस रक्त असणार त्या गंगेमध्ये टाकलं ती योगायोग त्या पाण्याच्या धाराने एका जागी झालं 6 जणीचं रक्त एका जागी झालं 6 मुखाचं मूर्ती त्या ठिकाणी निर्माण झाली 6 तोंड म्हणल्यावर 6 दोन्ही 12 डोळे झाले आणि 12च हात निर्माण झाले अशा प्रकारचं आणि असणार बाळ त्या ठिकाणी निर्माण झालं त्याचं नाव कार्तिक मास कृतिका योगी कुमार जन्मला महायोगी मनोरमान भस्मांगी उपासित शिवाते कार्तिक महिन्यामध्ये कीर्तिका नक्षत्रावर 6 जणीच्या उदरातून त्याचा असणारा जन्म त्या ठिकाणी झाला आणि म्हणून त्याचं कार्तिक मुनी अशा प्रकारचं नाव पडलं आणि तो जो असणारा उपजताच भगवान शंकराच्या पाऱ्यापासून रेतापासून जन्मताच शिव उपासक झाला आता म्हणतात नाही बौद्ध उपासिका तसं जन्मताच असणार शिव उपासक झाला शिवभक्त झाला उपासक म्हणजे त्याच्या जवळ राहिली त्याची सेवा करणे अशा प्रकारचा शिवभक्त झाला